आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती गती पकडतीये। साताऱ्यात भाजपला बाजूला करून शिवसेना राष्ट्रवादी युती सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेत असल्याचं दिसून आलंय। यावरून महायुतीतील अंतर्गत वाद उघडकीस आलेत। साताऱ्यातील सत्ता स्थापनेवर टीका करताना मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला एका लुगड्याने कोणी म्हातारी होत नाही असं म्हणत सोयीस्कर भूमिका स्वीकारल्याचा आरोप केलाय। या टीकेला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलंय। त्यांनी सांगितलं की सांगली महापालिकेत आधी भाजपची जास्त ताकद होती, शिवसेनेची एकही जागा नव्हती। मात्र शिवसेनेच्या उमेदवारांमुळे काही भाजपचे उमेदवार निवडणुकीत पडले, त्यामुळे युती करणं आवश्यक झालं। पाटील यांनी यासह उपमहापौर पद देण्यामागील निर्णय संख्या बळावर आधारित असल्याचं स्पष्ट केलं। ते म्हणाले, कुणीतरी कुणाला तरी फसवलेला असल्याचा आरोप चुकीचा आहे। निर्णय संख्या बळावर घेण्यात आलाय। जिल्हा परिषदेत पाठिंबा द्यायचा की नाही हा निर्णय अद्याप शिंदे गटाच्या आदेशानुसार होणार आहे। शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल। चंद्रपूरमधील राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। चंद्रपूर येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांमुळे वातावरण तापलं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालीय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। देशपांडे यांनी उपरोधिक शब्दात टीका करत म्हटलंय की सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की त्यांना आता सुपर उद्धव ठाकरे यांचं नाव घेण्याची भीती वाटू लागली आहे। चंद्रपूरमधील संपूर्ण घडामोडी या सुपर उद्धव ठाकरे यांनीच घडवून आणल्यात आणि सुपर प्रवक्त्यांना त्याची कल्पनाही नव्हती। देशपांडे यांनी पुढे आरोप केलाय की चंद्रपूरमधील नगरसेवकांच्या घडामोडीनंतर राऊत यांची अवस्था अगं म्हशी मला कुठे नेशी अशी झाली आहे। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत। धुळ्यामध्ये महापालिका निवडणुकांमध्ये उभाटाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे राऊतांनी बोलघेवडापणा बंद करावा आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना समज द्यावी असा इशारा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे। धुळ्यामध्ये भाजपच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्या पदग्रहण सोहळ्यात उपस्थित असताना त्यांनी राऊतांवर निशाणा डागला। त्यांनी असंही म्हटलंय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उभाटाला यश मिळण्याची शक्यता कमी आहे, परंतु संजय राऊत यांनी बोलघेवडापणा बंद केला तर काही सदस्य निवडून येऊ शकतात असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तर एका ठिकाणी म्हणजे मी म्हटलं होतं की एका ठिकाणी तरी महापालिका एखादी तरी 29 पैकी निवडून आणून दाखवावी। मी माझ्या गटावर बोललो होतो, आपल्याकडे सगळ्यांकडे बाईट दिलं होतं। मी चॅलेंज केलं होतं की उभाटाने एक जागा फक्त महापौर पदाची एवढी बडबड करण्यापेक्षा राऊतांनी एक जागा निवडून आणून दाखवावी। एकाही ठिकाणी ते निवडून आलेले नाहीत, एकाही ठिकाणी ते महापौर झालेले नाहीत। आता मला वाटतं की आता ते आमच्या सोबत त्या ठिकाणी आलेले आहेत। अतिशय वाईट अवस्था उभाटाची या ठिकाणी राज्यामध्ये झालेली आहे। हे सगळे बोलबच्चन, सगळं नुसती बडबड, हे सगळे भाषणामध्ये वाटेल तसं बोलणं, आमच्या नेत्यांवर वाटेल लोकांची टीका करणं, पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्या एकाही ठिकाणी महापौर या ठिकाणी त्यांचा होऊ शकलेला नाही। आता तरी मला वाटतं त्यांनी जरा हे सगळे बोलबच्चना बोलघेवडापणा हा जो सोडावा आणि उद्धवजींनी राऊतांना थोडं जर समज दिली तर मला वाटतं थोडाफार तरी झेडपीमध्ये, पण मला नाही वाटतं एखाद्या ठिकाणी तिथे पण येतील, तिथे पण येणार नाही, पण काही सदस्य तरी निवडून येतील। राज्यातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले। मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की रोहित पवारांनी पक्षाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये। ते म्हणाले की अपघाताबद्दल शंका दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार सखोल चौकशी करत आहेत आणि लोकांच्या मनातील शंका मिटवण्यावर लक्ष आहे। मंत्रालयात अन्न आणि औषधी प्रशासन विभागातील क्लार्क अलोसे राजेंद्र ढेरगे यांनी मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी 35,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। ज्या विभागात हा प्रकार घडला ते खाते मंत्री नरहरी झिरवळ यांच्या देखरेखीखाली आहे। मंत्री झिरवळ यांनी सांगितलं की हा प्रकार अतिशय चुकीचा आहे। ढेरगे क्लार्क म्हणून काम करतात, सुनावणी पेपर तयार करण्याचं काम करतात। ते मूळचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहेत। त्यांच्यावर शासकीय आणि कायदेशीर कारवाई होईल, परंतु त्यांना घालणार नाही। मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केलं की या प्रकरणाचा पीएस किंवा ओसीडी यांच्याशी काही संबंध नाही आणि ढेरंगेला त्यांच्या कारवाईसाठी जबाबदार धरलं जाईल। यावर झिरवळ म्हणाले की त्यांची लिंक माझ्यापर्यंत आली आहे तर राजीनामा देणं माझी जबाबदारी राहील। माझ्याशी लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन असं झिरवळ यांनी म्हटलं आहे।
जी घटना घडलेली आहे झिरवळ साहेब, काय त्याच्यावर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली असेल? नाही, आता जे काही आता मी तर परवापासून इकडं आहे हे तुम्हालाही माहीत आहे, आणि काल जो काही प्रकार झाला तो तसा अतिशय चुकीचा आहे, असं व्हायला नको. परंतु जे काही ढेरिंगे म्हणून त्या ठिकाणी त्यांना पकडलं गेलं आहे, ते आपल्याकडं क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांना सुनावणी वगैरे त्याचे पेपर वगैरे जे काय असतात ते बनवण्याचं काम ते करतात. आणि ते तसे बाहेरून म्हणजे तसे ते मूळचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आहेत, त्यांना उसनवारीवर घेतलं होतं आणि त्यांच्याकडून हा प्रकार झाला आहे. त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर बाब असेल त्याचा त्याला जाब द्यावा लागेल. मुंबई महानगरपालिकामधून वितरित करण्यात आलेल्या 237 बोगस जन्म प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महानगरपालिकेने ही सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द केली असली तरी ती अद्याप अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांच्या ताब्यात कशी आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई न झाल्यास सभागृहात प्रस्ताव आणण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. रितू तावडे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांवर व्यापक कारवाईची घोषणा केली आहे. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याची जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्डाची कठोर तपासणी केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 237 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली असली तरी मूळ कागदपत्र अद्याप संबंधिताच्या ताब्यात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्यांना मदत केल्यास त्यांनाही जबाबदार धरलं जाईल असा कडक इशारा महापौरांनी दिला आहे. हॉकर्स संदर्भातली बांगलादेशी पण घुसखोरी आहेत, त्या सगळ्या संदर्भात चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली आहे आणि आजच्या बैठकीतून काय निष्पन्न होणार आहे? त्या ठिकाणी मी तुम्हाला ज्यावेळी मी पदग्रहण केलं त्याच वेळी मी सांगितलं होतं की माझी पहिली बैठक जी असणार ती मुंबईमधल्या सर्व अनधिकृत बांगलादेशी हॉकर्सच्या विरोधात, ज्याचा पाठपुरावा सातत्याने माजी खासदार डॉक्टर किरीटभाई सोमय्या हे सातत्याने करत होते. त्यांनी काही विषयही माझ्याकडे त्यावेळी दिलेले होते. त्या अनुषंगाने मी सातत्याने माझ्या भाषणामध्ये कायम मी हा मुद्दा तुमच्याकडे घेऊन आले होते. आणि आत्ता माझ्या दालनामध्ये त्या ठिकाणी उपमहापौर संजय घाडीजी, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष गटनेते श्री गणेश खणकरजी, त्याचबरोबर आमचे 2 सन्माननीय नगरसेवक डॉक्टर नील सोमय्या आणि श्री प्रकाश गंगाधरीजी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सगळे अधिकारी, त्यामध्ये AMC शर्माजी होते, उपनगरे आरोग्य विभाग त्यांच्याकडे, आणि श्रीमती दक्षा शाह आणि इतर सगळे आरोग्य अधिकारी. आता मी संबंधित पूर्ण जी यादी आहे ती तुमच्याकडे पाठवेन. मुंबई उपनगरी रेल्वेतील वाढती गर्दी आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संतापाची लाट उसळली आहे. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल आता जीवघेणी ठरत असल्याची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होतीये. डोंबिवलीतील 12वी मध्ये शिकणारा सोहम कटरे हा 10 फेब्रुवारी रोजी पहिल्या पेपरसाठी निघाला असताना दिवा मुंब्रा दरम्यान प्रचंड गर्दीमुळे लोकलमधून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचे जीव जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याची चिंता व्यक्त होतीये. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी ठाण्यात रेल्वे प्रबंधक कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. 10वी आणि 12वीच्या परीक्षार्थ्यांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा राखीव ठेवावा, तसेच रेल्वे अपघातात रोखण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता योजनेचा मासिक लाभ ₹1500 नियमित मिळवण्यासाठी ई-KYC पूर्ण करणं अनिवार्य केलं आहे. काही महिलांना प्रलंबित हप्ते एकत्र मिळू शकतात. काही महिलांच्या ई-KYC मध्ये तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ थांबला किंवा रखडला आहे. अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना रद्द करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ई-KYC दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. या तारखेनंतर दुरुस्तीची संधी उपलब्ध राहणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो. महिलांनी लवकरात लवकर अधिकृत पोर्टल ladkibaheen.maharashtra.gov.in वर जाऊन आपली माहिती तपासावी, चुका दुरुस्त कराव्यात आणि प्रलंबित हप्त्यांसहित नियमित लाभ मिळवावा. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.